झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले. त्यानंतर मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल किंवा अन्य मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडमधील या पिंपरी विधानसभेमध्ये एक बैठक सुरू आहे. कसली बैठक सुरू आहे? बैठक आहे, एक मिनिट, पक्षाची महत्वाची बैठक आहे. हा, नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आता एक बैठक जी आहे ती सुरू असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते की मंत्रिपदाची लॉबिंग जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर असतील, उपमहापौर असतील, नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील, यांची बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते. याच संदर्भात आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. सर, काय सांगाल, कशा संदर्भात ही बैठक सुरू आहे? या ठिकाणी आपण पाहताय की पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आम्ही सर्व एकत्र आज आलेलो आहोत. या ठिकाणी एकतर आम्ही अण्णांचा अभिनंदनाचा ठराव इथं केलेला आहे. त्याचबरोबर अण्णांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावं असा एक आम्ही ठराव केला आहे अजितदादांसाठी. आणि आमची सर्वांची कळकळीची आग्रहाची विनंती असणार आहे अजितदादांना की पिंपरी चिंचवड शहरातनं अण्णा दादू बनसोडे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून जात आहेत. तुम्ही हे मागणी करता, मान्य आहे, मात्र महायुतीत कुठेतरी फूट पडण्याची शक्यता यामुळे वाटत नाही का तुम्हाला? त्याच्यात फूट पडायचं काय कारण आहे? आम्ही आमच्या सन्मान्यांकडे मागणी करत आहोत. कारण महायुतीमध्ये 4 पक्ष एकत्र येऊन पक्ष महायुती झालेली आपल्याला माहीतच आहे की भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे आणि RPI आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या नेत्याकडे त्याची मागणी करू शकतो, मागणी करतात. त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल कोणाबद्दल आक्षेप आमचा नाही आहे. परंतु आमच्या राष्ट्रवादीकडनं तिसऱ्यांदा अण्णाची आम्ही निवड करून शहरवासियांनी दिलेली आहे. 37,000चं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. 10 वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर साधारणतः 42 वर्षामध्ये, मागील 42 वर्षामध्ये एक पण मंत्रिपद पिंपरी चिंचवड शहराला मिळालं नाही आहे. त्यामुळे अण्णांना तिथं मागासवर्गीय प्रवर्गातनं निवडून जात असताना तिसऱ्यांदा निवडून गेले. 37,000च्या मताधिक्य त्यांना मिळाले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश व्हावा अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी हा ठराव केलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर अजित पवारांसोबत सावलीप्रमाणे ज्या पद्धतीने शपथविधी झाला त्यानंतर अजित पवारांसोबत सावलीप्रमाणे असलेले अण्णा बनसोडे देखील या ठिकाणी आहेत. अण्णा, काय सांगाल, यावेळेस देखील मंत्रिपद मिळेल का हुलकावणी मिळेल? आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बहल, महापौर मंगलाताई कदम यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी, खरं तर आज यांनी जी मागणी केलेली या मागणीचा आदरणीय दादा ठेवतील असा माझा ठाम विश्वास आहे. नक्कीच आपण पाहिलं तर आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी आता पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक असतील, माजी महापौर असतील किंवा अन्य पदाधिकारी या ठिकाणी सरसावलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.